नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गणपती बाप्पा घरात आणण्याआधी पूर्वतयारी कोणती केली पाहिजे? गणपती बाप्पाला घरात आणणे म्हणजे फक्त मूर्ती ठेवणे नव्हे, तर पूर्ण भावनेने मनापासून केलेलं स्वागत होईल. चला तर मग जाणून घेऊया. पहिली म्हणजे गणपती आणायला जाताना घरात स्वच्छता व रांगोळी केली पाहिजे. दुसरी म्हणजे दारात तोरण, आंब्याची, अशोकाची पानं व झेंडूची फुले बांधा. तिसरी म्हणजे मूर्ती आणताना कुटुंबातील सर्वांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत त्यांचे स्वागत करावे. चौथी म्हणजे शंख फुकणे, घंटा वाजवणे, गुलाल, फुले उधळणे हे वातावरण मंगल करते. पाचवी म्हणजे स्वागताची थाळी. थाळीत ठेवण्याच्या वस्तू: लाल, पिवळा, स्वच्छ कपडा, तांदूळ, अक्षदा, हळदी कुंकू, दुर्वा, नारळ, आंब्याची, अशोकाची डहाळी आणि फळे: सफरचंद, केळी, द्राक्षे, सुकामेवा, मनुका, बदाम, खजूर, लाडू, मोदक, सुपारी, रोली, पैशाचे नाणे, अगरबत्ती, लहानसा दिवा. थाळीभोवती फुलाची सजावट किंवा रांगोळीने शोभा वाढवावी. सहावी म्हणजे मूर्ती बसण्याची मांडणी आणि मंडप. ज्या ठिकाणी बाप्पा बसणार तिथे स्वच्छता करून कपडा किंवा चटई अंतरावी. सातवी म्हणजे त्यावर लाल, पिवळे वस्त्र अंथरून मूर्ती ठेवण्याची जागा तयार करा. आठवी म्हणजे पाठीमागे मंडप, पडदा लावा. त्यावर फुले, तोरण, लाइटिंगनी सजावट करा. नववी म्हणजे मूर्ती ठेवताना सर्वांनी एकत्र आरती म्हणावी व गुलाल, फुले अर्पण करावीत. 10वी म्हणजे पूजेची मुख्य मांडणी. मूर्तीसमोर बाजूला ठेवणाऱ्या वस्तू म्हणजे कलश, तो तांब्याचा असावा. त्यात पाणी भरून नारळ, आंब्याची डहाळी ठेवावीत. पंचपात्र: पाणी, चमचा व हे शुद्धीकरणासाठी. पंचामृत: दूध, दही, तूप, मध, साखर. नैवेद्य: मोदक, फळे, लाडू, गोड पदार्थ असावा. आरतीचा दिवा व अगरबत्ती, बेलपत्र, दुर्वा, फुले अर्पणासाठी. या गोष्टी आधीच करून ठेवा. 11वी म्हणजे पूजा करण्याची पद्धत. ती अगदी सोपी आहे. प्रथम गणपतीची प्राणप्रतिष्ठा मंत्राने किंवा फक्त मनापासून म्हणा. या आमच्या घरी विराजमान व्हा असे सांगा. 12वी म्हणजे पाणी, पंचामृत, फुले, दुर्वा अर्पण करून स्नान घालण्याचा संकेत द्या. 13वी म्हणजे गणपतीला वस्त्र, फुले, हळदी कुंकू अर्पण करा. 14वी म्हणजे सोपे मंत्र किंवा नामस्मरण म्हणा. ओम गणपते नमः हा सोपा मंत्र म्हणत फुले, दुर्वा अर्पण करा किंवा फक्त गणपती बाप्पा मोरया असं मनापासून म्हणला तरी चालेल. 15वी म्हणजे शुद्ध मनाने पूजा. जास्त नियम वेळा पाळण्यापेक्षा मनापासून शांततेने आणि भक्तीने पूजा केली तर ती अधिक फलदायी ठरते, हे कायम लक्षात ठेवा. 16वी म्हणजे शेवटी नैवेद्य दाखवून आरती करा आणि शेवटची प्रार्थना: आमच्या घराला सुख समृद्धी द्या असे मनाभावे गणपती बाप्पाला सांगा. या सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त नियम न बघता श्रद्धा व मनापासून केलेली पूजा बाप्पांना अधिक प्रिय असते, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद.